मिरज पूर्व भागातील तीव्र पाणी टंचाईवर उपाय, म्हैसाळ योजनेचे आवर्तन तात्काळ सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. आमदार सुरेशभाऊ खाडे यांना माजी सरपंच, भाजपाचे सांगली जिल्हा किसान मोर्चा अध्यक्ष माननीय तानाजीराव आप्पा पाटील यांचे निवेदन. मिरज पूर्व भागात सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी देखील मोठी अडचण निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीवर तात्काळ उपाययोजना करण्यात यावी, यासाठी मौजे सलगरे ग्रामस्थांकडून माननीय आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे, माजी कामगार मंत्री तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांना सलगरे गावचे माजी सरपंच, भाजपाचे सांगली किसान मोर्चा अध्यक्ष माननीय तानाजीराव आप्पा पाटील, काकासाहेब धामणे आणि रमेश चलके यांनी निवेदन दिले आहे. नमस्कार. मिरज पूर्व भाग हा नेहमी दुष्काळी भाग म्हणून बघितला जायचा, पण म्हैसाळ योजना चालू झाल्यापासून मिरज पूर्व भाग आता सदन भाग म्हणून बघू लागलेला आहे. म्हैसाळ योजना आवर्तन चालू झाल्यापासून मिरज पूर्व भागातील एकंदरीत पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, जनावरांच्या चाऱ्याचा असेल किंवा जनावरांच्या पाण्याचा प्रश्न असेल, तो बहुतांशी निकालात लागत आलेला आहे. पण आता सध्या तूर्त जर बघितलं तर म्हैसाळ योजनेचं आवर्तन तात्काळ चालू करणं गरजेचं आहे. सध्या पिकं वाळू लागलेले आहेत आणि जर वेळेत पाणी नाही चालू केलं तर नक्कीच जी काही पिकं हातातोंडाला आलेली आहेत ती जाणार आहेत. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा सुद्धा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये गंभीर होणार आहे आणि पुन्हा चारा छावणी चालू करायला लागेल का, अशी परिस्थिती निर्माण भविष्यकाळात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळं या मिरज विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय सुरेश भाऊंना मी विनंती केलेली आहे मिरज पूर्व भागाच्या वतीनं की तात्काळ पाणी सोडण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत, जेणेकरून ही योजना लवकरात लवकर चालू करून पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात लागल, अशा पद्धतीची विनंती आदरणीय भाऊंच्याकडे केलेली आहे. तरी आमची विनंती आहे की लवकरात लवकर म्हैसाळ योजनेचं आवर्तन चालू करण्यात यावं. हिवाळी शेती हंगाम सुरू असताना म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेचे आवर्तन अद्याप सुरू झाले नसल्यामुळे शेतकरी पूर्णतः संकटात सापडले आहेत. सलगरे परिसरातील चमकिरे तलाव, सांबारे तलाव, कुरण तलाव, हौदे तलाव, काळा तलाव, हरिबा खरात तलाव आणि आपू माळी तलाव यासारख्या प्रमुख जलस्रोतांमध्ये पाण्याचा पूर्णतः तुटवडा निर्माण झाला असून गावकरी व शेतकऱ्यांची पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्यावरही मोठी गैरसोय झाली आहे. याशिवाय भूगर्भातील पाण्याची पातळी देखील गेल्या पावसाळ्यातील कमी पावसामुळे खूपच खालावली आहे. मिरज पूर्व भागातील फळबागांसह पानमळे, ऊस, शाळू, गहू तसेच इतर धान्य पिके ही पूर्णपणे म्हैसाळ योजनेवर अवलंबून आहेत. बदलत्या वातावरणामुळे पिकांना पाण्याची वाढती आवश्यकता असताना पाणी टंचाईमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी उपलब्ध झाल्यास शेतीचे होणारे नुकसान टळेल आणि शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हैसाळ योजनेचे आवर्तन तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी ग्रामस्थांची ठाम मागणी असून सरकारने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सर्व शेतकऱ्यांच्या विनंतीला सन्मान मान देऊन आम्ही गोरेसाहेब बसाचे अधिकारी त्यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे मंत्री महोदयाकडे परमिशन मागितलेलं आहे. आज ते परमिशन त्यांचं येण्याचे चान्सेस आहेत. आम्ही 6 तारखेला टेंटेटिव्हली परमिशन आलं तर आम्ही 6 तारखेला म्हैसाळची पंप आम्ही चालू करतो आहोत. त्यामुळे शेतकऱ्याला एक आधार आणि टायमात पाणी त्यांच्या सोयीचं देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही तो प्रयत्न करतो.